हॅलो, नमस्कार. तर आम्ही आलो होतो गणपतीपुळ्याला आणि गणपतीपुळ्यामधले हा व्हिडिओ पाहू शकताय तुम्ही आंबा घाटातला आहे. खूप मस्त असा व्ह्यू आहे, पाहू शकताय तुम्ही. तर आम्ही ना बसने आलो होतो आणि बसने येऊन आम्ही पोहोचलो होतो 3 वाजता. 3 वाजता पोहोचलो आणि 4 नंतर आम्ही मग बीचवरती आलो होतो जेवण वगैरे करून. बीचवरचा व्ह्यू पण पाहू शकताय. इतकी गर्दी होती ना यावेळी, खूप जास्त गर्दी होती. मला नव्हतं माहिती की न्यू इयरला एवढी गर्दी असते गणपतीपुळ्यामध्ये. आम्ही तर सहजच दर्शन करायसाठी आलो होतो ना, फिरायला वगैरे काही नाही. आणि पिलांचा हट्ट होता की पाण्यात खेळायचं आहे, वाळूमध्ये घर बनवायचं आहे, चलना म्हणून आम्ही आलो होतो बीचवरती. नाहीतर माझं म्हणणं होतं की आता आरामच करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच फिरायचं वगैरे. तर हे काय ऐकण्यात म्हणून आम्ही आलोत. आणि म्हणजे दरवर्षी नसतं इतकं. इथे अशा रायडिंग वगैरे होत्या, उंट होते, घोडे होते. खूप छान होतं सगळं यावेळेस. एवढंच की गर्दी खूप होती आणि महागाई खूप जास्त वाढली इकडे. गर्दी झाली की खूप जास्त रेट वाढतात इथले. आणि पाहू शकता माझी मुलं किती छान खेळत आहेत वाळूमध्ये. पाण्यात जायला ते थोडेसे घाबरतच होते. नाही म्हणत होते कपडे भिजत आहेत म्हणत होते. कारण त्यांना जसं कळतंय तसं आम्ही पहिल्यांदाच आलो होतो तिकडे. मध्ये आलो होतो ते आम्ही 7 महिन्याची होती माझी पिल्ली, तेव्हा आम्ही नवस फेडायसाठी आले होते इथे. आणि इकडे मग आम्ही आलो होतो नारळ पाणी प्यायसाठी. आणि वस्तू पण आमच्या ठेवायच्या होत्या इथे लॉकरमध्ये. आणि मग काय, दीदी, बाबू आणि त्यांचे पप्पा बसले होते घोड्यावरती. मी नाही बसले, मला खूप जास्त भीती वाटते. आणि दीदी पण थोड्या वेळाने घाबरायला लागली आणि उतरून बसली की नाही मम्मा मी नाही बसणार आहे. लागलं तिच्या पायाला, कुठेतरी रुतलं होतं. आणि ही लाडूबाई पाहू शकताय तुम्ही कशी पप्पांसोबत खांद्यावर बसून चालले. ती अजिबात पूर्ण प्रवासात चालली नाही आहे, नुसतं उचलून घे अशी करायची. खूप आगाऊ आहे. आणि माझा श्री, आम्ही जेवढं चाललो आहे ना तेवढा तोही चालला आहे. मला नव्हती अपेक्षा त्याच्याकडून, पण श्री माझा खूप शहाणा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आलो होतो तर दर्शन घ्यायला गणपतीचं. आणि खूप मोठी लाईन होती, पण होत होतं पटापट दर्शन लोकांचं. कारण ते खूप जास्त वेळ तिथे थांबूच नाहीत देत. आणि खूप छान असं दर्शन झालं. मी खूप जास्त इमोशनल झाले तिथे गेल्यानंतर. आणि खूप भारी वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं तिथलं वातावरण मला. थोडा वेळ आम्ही बसलो तिथे. त्यानंतर बाहेर येऊन थोडेसे फोटो काढले. इकडे तिकडे मंदिराचं जरा शूटिंग केलं मी. आणि ना तिथं थोडे लोक आले होते की वारकरी होती की कोण मला नाही माहिती, पण ते खूप छान असे टाळ वाजवून गाणी वगैरे म्हणत होते. आणि माझी पिली पण खूप छान खेळत होती इथे, रमले होते चांगलेच. आणि अधूनमधूनच त्यांच्या मनात आले की ते म्हणायचे मम्मा चल ना घरी जाऊया, मम्मा चल ना घरी. म्हणजेच त्यांना जास्त अशी कुठे फिरायची सवय नाही आहे ना, त्यामुळे ते तसे म्हणतात. आणि तसं म्हणायला गेलं तर त्यांच्या वयोमानानुसार त्यांनी खूप जास्त आम्हाला साथ दिली, जास्त त्रास नाही दिला. आणि सकाळ सकाळचा असा समुद्रावरचा व्ह्यू ना एवढा मस्त असतो ना, खरंच यायची इच्छाच नाही होत तिथून माघारी. आणि मगाशी म्हटलं तेच, हे वारकरी म्हणजे तिथल्या शाळेतले वगैरे मुलं दिसत आहेत मला. तिथल्या शाळेतले आहेत की कुठले ट्रिपला वगैरे आलेले आहेत मला नाही माहिती. आणि हे उंट वगैरे बघू शकताय तुम्ही, लोक खूप जास्त एन्जॉय करत होते. आणि इथं एक उंदीर असतो, हां, मूषक. तर इथं ना लोक त्यांच्या कानामध्ये आपली इच्छा बोलून दाखवतात. मीही माझी इच्छा बोलले. आणि इकडं परत त्यांचं खेळायचं सुरू होतं. हे 2 मिनटंसुद्धा एका जागेला नाहीत थांबत, नुसतं धावपळ करतात. आणि त्यानंतर मग आम्हीही उंटावर बसलो होतो. पण मी एवढे जास्त घाबरले होते ना, मी पडतच होते थोडक्यात. मी एकच राऊंड मारायला लावला, तोही छोटासाच इथल्या इथेच. आणि मी लगेच उतरून बाजूला झाले. नाही म्हटलं मी काय नाही बसू शकत. त्यानंतर मग आम्ही इथं गाडीवरती बसलो होतो. ह्या छोट्या छोट्या गाड्या, मला नाही माहिती काय म्हणतात त्याला. तर खूप छान वाटत होतं. माझा श्री स्वतः चालवतो आहे काय काय असं मला वाटत होतं. मी त्याच्या पाठीमागं आणि आमच्या पाठीमागं दिदू आणि तिचे पप्पा बसले होते. खूप एन्जॉय केला आम्ही. आणि श्रीला खूप छान वाटत होतं.
त्याला आधीच आवडते खूप जास्त गाडी. मी चालवणार आहे, मी चालवणार आहे. पप्पाच्या गाडीला पण तो तसाच म्हणत असतो आणि खूप छान एन्जॉय करत होता तोही. म्हणजे मुलांनी एन्जॉय केलं ना, आपल्यालाही कसं छान वाटतं, की बाबा हां, मुलं तरी आपली छान एन्जॉय करतायत, खेळतायत. तर खूप छान वाटत होतं इथे. त्यानंतर मग आम्ही इथे थोडासा एन्जॉय केला आणि मग गेलो तर प्रसाद वगैरे घ्यायला. कारण ताईंना वगैरे प्रसाद घ्यायचा होता आणि सर्वांसाठी प्रसाद वगैरे घेऊन ना आम्ही परत थोडा वेळ आलो बीचवरती. कारण रूम 10 वाजताच खाली करायची होती आणि आमची बस होती 1:30 वाजता. 1:30 वाजताची बस पण आम्ही 2 वाजता आम्हाला मिळाली आणि त्यानंतर मग आम्ही इथेच टाईमपास करत होतो. परत हे तिघं बसले होते गाडीवर. खूप छान एन्जॉय करत होते. पण ह्या एका रायडिंगसाठी 200-250 असे रुपये घेतात हे. पण खरंच छान वाटतं बीचवरती असं फिरायला, उंटावरती बसायला, घोड्यावरती बसायला. तर हे जे उंट दिसत आहेत ना, हो का, हा वाला उंट आहे ना, ह्याच्यावरतीच आम्ही बसलो होतो आणि मीच मध्येच उतरायला लावलं आणि सगळेच उतरून मग आम्ही गेलोत पुढे आणि इथे थोडा वेळ बसलो होतो रिलॅक्स व्हायसाठी. कारण खूप जास्त दगदग होते, गर्दीही खूप जास्त होती आणि इकडे तिकडे फिरायचं म्हटलं की पाय पूर्ण दुखायला लागतात. कारण एकतर सवय नसते खूप जास्त चालायची आणि ते खूप जास्त चालावं लागतं. आतमध्ये गाड्या वगैरे सोडत नाहीत आणि बस स्टँड पण खूप जास्त लांब आहे आणि इथं माझी पिली खूप छान खेळत होते. जरा चढ उतार होता त्यामुळे जरा लक्ष द्यावं लागत होतं. ही खूप जास्त लांब जायची आणि मग तिथून पळत 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 यायची इकडे. अशी खूप वेळ खेळत होती दोघं पण. त्यांनी खूप जास्त एन्जॉय केला आणि रात्री जे झोपले ना, अजिबात नाही उठले आधीमध्ये. माझ्या शरीर तर सुसू करायला 2 वेळा उठतो रोज रात्री. तो उठलाच नाही. मग तिथलं सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही आलो इथं बस स्टँडवरती. चालतच येणार होतो पण चालायचं काय होईना त्यामुळे रिक्षा घेतली. तर असा होता प्रवास आणि आरेवारे बीचचे व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेन.